नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मसाले भात कसा करायचा. तर जर तुमच्या घरात लहान मुलं असतील अगदी 3 ते 4 वर्षाची, ते जर खात नसतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे 1 बटाटा, त्याचबरोबर कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या. इथे मटर. आता सर्वप्रथम मी इथे फोडणीसाठी तयारी केली आहे. त्यासाठी मी एका कुकरमध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं आहे. तेल छान तापलं आहे. त्यात घालून घेतली आहे 1 चम्मच मोहरी, त्याचबरोबर 1 चम्मच जिरे. छान अशी जिरी मोहरी तडकू द्यायची, बघू शकता. आता त्यात घालून घेऊया लसूण. लसूण छान परतवायचा. त्यानंतर घालून घेऊया टोमॅटो, बघू शकता. छान असं परतून घेऊया तेलामध्ये. प्रत्येक वेळेस जे जे आपण साहित्य टाकू त्या वेळेस छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलामध्ये छान असं वाफळलं जाईल. त्यानंतर बटाटा, बघू शकता. मटर, आता घालून घेऊया कोथिंबीर. आता त्यानंतर मी इथे घालून घेणार आहे 1 चम्मच लाल मिरची पावडर, बघू शकता. 1.5 चम्मच गोडा मसाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता. आणि अर्धा चम्मच मी इथे घेतला आहे कांदा लसूण मसाला. तुम्ही ह्या सगळ्याऐवजी हिरवी मिरची सुद्धा घालून घेऊ शकता. छान तेलामध्ये परतून घेऊया. त्यानंतर घालून घेते अर्धा चम्मच हळद. आता त्यानंतर मी इथे घेतलं आहे 1.5 तांब्या पाणी घालून घेतलं आहे, बघू शकता. चवीनुसार मीठ, थोडेसे शेंगदाणे. आता इथे मी 2 वाट्या तांदूळ घालून घेतला आहे आणि अर्धी वाटी हिरवी मुगाची डाळ, बघू शकता. आणि ह्याच वाटीने ना मी त्या 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. आता हे सगळं स्वच्छ करून धुवून घेऊया. आता फोडणीला आपल्या छान अशी उकळी आली आहे. त्यात तांदूळ घालून घेऊयात, बघू शकता. आता तांदूळ घालून घेतल्याच्या नंतर हे छान खालपर्यंत असं हलवून घ्यायचं, जेणेकरून तांदूळ आपला असा एका ठिकाणीच राहणार नाही. छान असा तो सुटसुटीत आणि मोकळा होईल. त्याला 1 ते 2 वेळेस असं हलवून घ्यायचं, बघू शकता. आता लावून घेऊया त्याच्यावर झाकण आणि ह्याच्या 1-3 शिट्ट्या होऊ देऊया. आपला मसाले भात तयार आहे. बघू शकता किती सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.